त्याच्याहून जास्त फटके या मैदानातून टेक ऑफ झाले गे. खरं तर सागर मला वाटतोय बरसला होता, सागर वाघमारे, आणि ज्यानं बेछूट अशा प्रकारे टोले जंग फटकेबाजी केली. परंतु त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आता संघ वेगळा आहे, ज्या संघाचं नाव आहे RS कोटनाका, ज्यातून केदारनं आत्ताच मला वाटतोय 70 धावसंख्या स्वतःच्या खात्यावरती स्वतःच्या नावावरती नोंदविल्या. म्हणजे ही बॅटल प्रेक्षकांच्या भेटीसाठी महत्त्वाची येईल अशी अपेक्षा व्यक्त करून घेऊन चालतोय मैदानावरती. उरण टीमसाठी आत्ताच आलेल्या शुभेच्छा आहेत. खरं तर ज्याच्या वडिलांच्या नावानं येत्या 24, 25 आणि 26 जानेवारीला दरवर्षी मेमोरियल कप असतो. विदाऊट डोनेशन, एकही रुपया कुणाकडून डोनेशन घेतलं जात नाही. नाव आहे आपल्या बाबांसाठी काहीतरी करायचं आहे. स्वप्न या उरणच्या कोर्टमधील जितेश आणि जयेश या 2 मुलांचं आहे, आणि यांच्या नावानं, एक वडिलांच्या नावानं खरं तर येणाऱ्या प्रत्येक टीमची विदाऊट निशुल्क आणि त्याचबरोबर कुठल्याही राजकीय किंवा सामाजिक कार्यकर्त्याकडून कुठल्याही प्रकारचं डोनेशन न घेताना स्पर्धा साजरी केली जातो आहे. त्यातील मुख्य आयोजक जितेश भोईर आणि ग्रामसुधारणा मंडळाचे जयेश भोईर सचिव यांच्याकडून शुभेच्छा येत आहेत. तदनंतर अगदी ज्यांचा उल्लेख करेन, केदार भोईर आणि मिलिंद भोईर. ज्या मिलिंद भोईरला रनआउटच्या स्वरूपात बाद केला होता ना शेखर, त्याच मिलिंद भोईरला या वेळेला सलामीसाठी घेऊन गेलाय. 4 षटकांचा सामना, 24 चेंडूंचा खेळ आहे. जायचं धाड धाड धाड, झटापट झटपट पटापट, सामना खरं तर मोकळा करायचा, हा मनसुबा घेऊन मैदानात उतरलेली ही विद्यमान जोडी आहे. नक्कीच. आणि जर विचार केला आपण तर मागच्या मॅचमध्ये रनआउट झाला, परंतु पुन्हा एकदा त्याला घेतलंय बरोबर आणि स्ट्राईकवर त्याला घेऊन आलाय. की मागच्या मॅचमध्ये फारशी कामगिरी झाली नाही, या मॅचमध्ये तुझ्याकडून चांगला खेळ होणं अपेक्षित आहे आणि त्यासाठी पुन्हा एकदा त्याला सोबत आणलाय. आणि त्याच्या जोडीला केदारला आपण पाहत आहे. केदारचा खेळ आपण पाहिला, वय वर्ष आपण पाहिलं तर 40+ अगदी पाहायला मिळत आहे. अगदी वय वर्ष आपण पाहिलं तर 40च्या आतमध्ये पाहायला मिळेल. आणि अशा परिस्थितीमध्ये जर विचार केला मागच्या मॅचचा काय खेळ होता, अगदी तिकडे पाहू शकाल मिलिंदच्या चेहऱ्यावरचं स्मितहास्य. आता वयाची 32 आहे. आत्ता काय ते खरं तर असंच असावं ना, बरोबर केदार? या तर वयाची 32 आहे. या वयामध्ये आपल्या दृष्टिक्षेपाचा थोडासा त्रास होतो आणि वयाच्या 40 नंतर 40+ नंतर क्रिकेट फार काळजीपूर्वक खेळावं. नाहीतर आमचे सहकारी मॅडीचे खास चाहते राजेंद्र भगत सध्या ऑन बेडवरती आहेत. 40+ मध्ये खेळायला गेले आणि सध्या पायाची दुखापत झाली, फ्रॅक्चर झालं आहे, आणि खरं तर ते अगदी जमनाबाई हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी. म्हणूनच 40+ मध्ये खेळताना खरं तर थोडंसं सुरक्षित क्रिकेट खेळणं गरजेचं आहे शेखर. नक्कीच. आणि मग आपला खेळ क्रिकेटचा खेळ, त्याच्यासाठी प्रत्येकानं सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. कारण क्रिकेट खेळायचंच आहे, त्याच्याबरोबर आपली स्वतःची जबाबदारी, स्वतःच्या शरीराची काळजी, ही खूप, हेल्थ इज वेल, हे खूप महत्त्वाचं आहे. चला मॅचकडे आपण जातोय. गोलंदाज सज्ज झाला आहे सागर पाटील आणि त्याचा पहिला बॉल, आणि त्या पहिल्या बॉलवर मात्र षटकार तर आलाय, परंतु पाहायचं चेक केलं जाईल इथून ऑन स्क्रीनवर की चेंडू वेस्ट हाईटच्या वरती आहे. चला या ठिकाणी जीवन गावंड आहेत का? ओ या, इट इज नो. या ठिकाणी बिमर दुखापत करणारा चेंडू आहे. जेव्हा जेव्हा या केदारनं रिव्ह्यू घेतलाय ना, तेव्हा तेव्हा तो सक्सेस होताना दिसलाय. अनुभव, एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर असं म्हटलं जातो आहे. एक टॅलेंट समोर हा खरं तर सरस ठरताना दिसला केदार या ठिकाणी शेखर. कारण अनुभवाची शिदोरी खूप मोठी आहे. अनुभव जर तुमच्याकडे जितका असेल ना, कारण जिथे ऊन पावसाळे ते पाहिलेत त्यानं, आणि ते ऊन पावसाळ्याचा खेळ अगदी दाखवत असताना केदार भोईरच्या बॅटमधून आलाय हा दुसरा षटकार. तर पहिल्या जमान्यामध्ये चप्पलवर सुद्धा आपण क्रिकेट खेळलो. हाफ पॅन्ट असेल, स्लीपर असेल, या गोष्टी सुद्धा आपण पाहिल्या. परंतु आजचं क्रिकेट इतका परिपक्व झालाय, फास्ट झालाय. प्रत्येकाकडे ट्रॅक सूट असेल, 10,000 हजाराचे शूज असतील, प्रत्येकाकडे सर्व ॲक्सेसरीज, बॅट असतील,
8-8 10-10च्या बाट असतील, या साऱ्या गोष्टी पाहायला मिळतात. म्हणजे क्रिकेटची पसंती बघा. यावेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न आपण पाहत आहे, परंतु चांगला बॉल कनेक्ट होऊ शकला नाही आहे. आणि त्यानंतरचा मात्र हा चेंडू मात्र डॉट आलाय. 2 बॉल इथून मात्र पाहायला मिळाले. एक चेंडू नो होता, त्याच्यावर षटकार. धावसंख्या आहे ती तब्बल 13 धावा. 13 धावसंख्या उभ्या करताना तुम्ही पाहू शकाल, ज्यानं 2 षटकार लगावलेत. वैयक्तिक मला वाटतोय तोही स्वतः 12 धावसंख्येवरती खेळतो केदार. हाही अतिशय सुरेख फुल टॉस चेंडू होता. इथं मात्र चेंडू डीप मिड विकेटच्या दिशेनं 6+1 7, म्हणजे आतापर्यंत जवळजवळ 14 धावा नववर्षाच्या बोनसच्या स्वरूपात. ख्रिसमसचा अटकलेला बोनस या टीमला इथं प्राप्त होताना दिसतोय. परंतु जर आपण पाहिलं असेल, या बॉलवर सुद्धा नो चेंडू पाहायला मिळाला. 2 भीमर चेंडू या षटकामध्ये आता आपण पाहिले. सागरकडून अशी चुकी होणं, मी म्हणेन कदाचित आता देवट टीमसाठी ती अंगलट येईल की काय. कारण एक मुख्य खेळाडू, अष्टपैलू खेळाडू, आणि त्याच्याकडून असं बॉल पडणं. आता विचार केला जातोय की गोलंदाज कोण वापरायचा, कुणाला चेंडू द्यायचा, हा प्रश्न पडलाय. कारण आपल्याकडे 5 षटकं म्हटली तर 4 बॉलर रेडी असतात. त्यानंतर मग आता अशा परिस्थितीमध्ये 1 षटक वाढणार आहे आणि त्यासाठी गोलंदाज तुमचा 5वा येईल, म्हणून त्यासाठी कोणाला प्राचारण केलं जाईल. खरं तर 4 षटकं हाताळत असताना पहिले येणारे 2 गोलंदाज हे खरं तर अगदी उत्तम गोलंदाज आपल्या टीममधून असतात. ज्या प्रकारे आपण टीममधून खेळताना टॉप ऑर्डरला खेळणारे विस्फोटक फलंदाज असतात, मिडल ऑर्डरला खेळणारे खेळाडू थोडे खरं तर गोलंदाज किंवा विस्फोटक असतात, बॉटम ऑर्डरला खेळणारे खेळाडू क्षेत्ररक्षणामध्ये तरबेज असतील किंवा जलद गतीनं धावून गोलंदाजी करणारे गोलंदाज असतील. हा फॉर्मॅट प्रत्येक टीमचा बहुतांश ठरलेला आहे. पण इथे मात्र तसं पाहता येतोय. पहिल्या षटकाचा खरपूस समाचार घेतला. आत्तापर्यंत चेंडू संपले गेले 2. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत 20. गोलंदाज प्रेमला आता प्राचारण केलंय. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट करण्यासाठी आपण पाहत आहे. सागरकडून झालेल्या चुक्या, त्या चुक्यांना आता मात्र कुठेतरी थोडंसं रोखण्यासाठी, धावा कमी देण्यासाठी प्रेमला आपण पाहत आहे. आणि प्रेमनं सुद्धा मागच्या मॅचमध्ये काय जबरदस्त बॅटिंग केली होती, त्यानं सुद्धा साथ दिली आणि ते 88 पर्यंत पोहोचला होता हा देवस संघ. परंतु आता गोलंदाजीमध्ये येणाऱ्या पुढच्या 3 बॉलमध्ये आणखी किती धावा कमी खर्च करेल, प्रेमला सुद्धा आपण पाहताय. यावेळेला अगदी थर्डमॅनला चेंडू फील्ड केलं जाईल. एक सिंगल मात्र मिळाली. सिंगलनं धावसंख्या 22 धावसंख्या पाहायला मिळतीये. खरं तर शेखर सर, आपण पाहू शकाल संयम हा सोन्याचा लगाम आहे. त्यानं पशुचा माणूस आणि माणसाचा देव बनला जातोय. या टीमचं गेल्या मॅचमध्ये संयम पाहिलं मी देवतचं, आणि त्या देवतनं केलेलं कमबॅक त्या सामन्यामध्ये पाहिलं. या वेळेला मात्र चित्र वेगळं आहे, टीम वेगळी आहे. आडव्या पाट्यात खेळण्याचा प्रयत्न, कलाइयों के सारे मोडणे का प्रयास, खरं तर मनगटाच्या सयानं वलविण्याचा प्रयत्न सक्सेसफुल ठरला. डिपीट विकेटकडे 1 धावसंख्या पळून काढली. धावसंख्या धावपटलावरती 1 निशी वाढली 23च्या घरामध्ये. नक्कीच, कारण मागच्या मॅचमध्ये जितकी शांतता देवस संघाने ठेवली ना, त्या शांततेनं त्यांनी त्या धावा सुद्धा चेस केला. शांतता, अगदी आपण म्हणतो शांतता, त्याच्याबरोबर केला गेलेला कार्यक्रम तो मागच्या मॅचमध्ये पाहिला. यावेळेला फटका फसला जातोय. क्षेत्ररक्षक आहे, जज करतायत. काहीतरी वेगळीशी ॲक्शन होती. पहिले हाताची ॲक्शन आपण पाहिली तर वेगळ्या पद्धतीनं, त्यानंतर पुन्हा एकदा पोझिशन बदलली या फिल्डरनं, परंतु झेल मात्र टिपलाय मोहननं आणि षटक इथून पहिलं समाप्त सुद्धा झालाय. म्हणजे प्राचारण केलं. गोलंदाजी थोडीशी आपण पाहिली तर सागर पाटीलनं खराब केली. त्यानंतर त्या बाकीच्या 4 बॉलला टाकण्यासाठी तयार झाला प्रेम, आणि त्या प्रेमनं मात्र कमबॅक केलंय. विकेट सुद्धा मिळवली. 3 बॉल आणि धावसंख्या फक्त 3 दिली. म्हणजे मी म्हणेन सर, या षटकामध्ये 3 बॉलमध्ये कमबॅक झालाय टीम देवस संघाचा. आता
पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती तब्बल 23 धावा, 1 गडी गमावलाय. न्यू बॅट्समन येतोय धीरज भगत. तिसऱ्या क्रमांकाची जागा आहे आणि ती महत्त्वाची जागा सांभाळण्यासाठी धीरज आलाय. परंतु देवस टीमकडून गोलंदाज येतोय शुभम पाटील. शुभमचं सुद्धा षटक मागच्या मॅचमध्ये चांगलं होतं आणि अगदी आता मात्र पुन्हा एकदा त्याला बोलावलं आहे आणि शुभम मात्र आता फक्त 9 धावा त्यानं खर्च केल्या होत्या. एक षटक दिल्यानंतर कमबॅक झालं होतं आणि तो शुभम. यावेळेला काय जबरदस्त स्ट्रोक, फक्त दिशा देतोय. शॉर्ट फाईन लेग मधून डीप फाईन लेगला फरार, चौकार. पहिलाच बॉल आपण पाहिला शुभमचा आणि त्या पहिल्याच बॉलवर मात्र 4 धावा सुद्धा पाहायला मिळत आहेत. अगदी मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं शुभमचं चांगलं षटक राहिलं होतं. या मॅचमध्ये आता निर्णायक मॅचमध्ये शुभम आता महागडा ठरतोय. परंतु आपण जर विचार केला असेल तर तब्बल 30 बॉलमध्ये 100 धावा जमावणारा हा खेळाडू या स्पर्धेमध्ये सध्याच्या घडीला आपण पाहताय केदार भोईर. एकदा जोरदार टाळ्या. उंचीचा किंवा शरीर यष्टीचा क्रिकेटशी काही संबंध आहे का, तर याचं उत्तर शोधायचं असेल तर केदार भोईर. हो, अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न या वेळेला पाहू शकाल. चेंडू मात्र अडवला जाईल स्क्वेअर लेगकडे. तोपर्यंत जलद गतीनं 2 धावसंख्या पूर्ण होताना दिसत आहेत त्या RS कोटनाका संघातील. केदारच्या 2 धावसंख्येबरोबर 102 वरती संपूर्ण टुर्नामेंट्समध्ये खेळतोय. तर सांघिक धावसंख्या धावपटलावरती RS कोटनाकाची पाहायला मिळतोय. 1 षटक आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 35च्या घरात. 1 षटक आणि 35 धावा म्हणजे 9 बॉलमध्ये 35 धावा जोडल्यात. म्हणजे या मॅचकडे सुद्धा जर आपण पाहिलं ना, एक टार्गेट मोठं असणार आहे आणि त्या दिशेनं वाटचाल करताना केदार अँड कंपनी तुम्हाला पाहायला मिळते. पुढचा बॉल असेल, काहीशी रणनीती आखावी लागेल. रणनीती आखली गेली आहे का? आणि ती रणनीती इथून मात्र एक प्लॅनिंग केलं आणि त्या प्लॅनिंग मध्ये फसवा बॉल होता आणि त्या फसव्या बॉलवर मात्र अगदी इथून बीट झालाय. मोह आवरू शकला नाही. फटका खेळायचा होता, मिसक्यूट झालाय. झेल टिपलाय प्रेमनं आणि जी वादली खेळी होती ती संपुष्टात येत असताना केदार भोईर. खरं तर जाऊ परत एकदा मैदानावरती. धावसंख्या धावपटलावरती वधारली होती. एक हार्ड हिटर विस्फोटक फलंदाज मैदानात बरसताना त्याला मात्र क्षमविण्याचा, या वादळाला क्षमविण्याची ताकद ज्या गोलंदाजानं दाखविली. तसं पाहता स्क्वेअर लेगकडे सुद्धा केदारचा फटका फसला होता. फील्ड पोझिशन थोडी अगदी सीमालगत होती आणि त्यामुळे कदाचित नाही तर तोही खरं तर उत्तम झेल टिपता आला असता. शेखर सर. येस, नक्कीच मी सुद्धा सहमत आहे. कारण फिल्डिंग करत असताना तुमचा स्टार्ट महत्त्वाचा आहे. तुम्ही जेव्हा सीमारेषेवर असताना 2 पावलं मागे पुढे येणं, हालचाल खूप महत्त्वाची आहे. कारण चेंडू कुठल्या पोझिशनला कधी कुठे येईल आपण सांगू शकत नाही. आणि या बॉलवर मात्र मिळाल्या 2 धावा आणि 2 न मात्र 37 धावसंख्या. चेंडू क्रमांक संपलेत. 5 बॉल संपले. शुभम पाटील, शुभमनं ब्रेक मिळवून दिला, विकेट काढली. मुख्य सलामीवीर आपण पहिला केदारला बाद केलाय आणि पुढच्या बॉलवर पुन्हा एकदा शुभम पाटील तयार झालाय. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. ग्रामीण टेनिस क्रिकेटचा विचार केला. ऑफ स्टंपच्या बाहेर येणं, जागा बनवणं, रूम शोधणं,
मग फाईन लेग, लॉंग लेग, लेग साईडच्या दिशेने जास्तीत जास्त खेळण्याचा ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या खेळाडूंचा प्रयत्न आपण पाहत असतो. कधी कधी आपण म्हणतो ना, एखादा ऑफ स्टंपला बॉल आहे त्याला मग लेग स्टंपला घेणं, परंतु कधी कधी मग ते डॉट बॉल सुद्धा येत असतात, विकेट सुद्धा जाते. कारण मिरिट जो आहे ना, तो मिरिट तुम्हाला ओळखणं महत्त्वाचं आहे. जी पोझिशन असेल चेंडूची त्या पद्धतीनं तुम्हाला खेळणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. खरं तर या ठिकाणी केदार परतला तेव्हापासून आपण आर एस कोटनाका संघाचा जर आलेख बघितला तर तो आलेख थोडासा आता डाऊन खाली होताना दिसतोय. तदनंतर ज्येष्ठ कार्यकर्ते धीरज ढमाले यांचं शुभागमन आहे. त्यांना विनंती असेल, चला आपण या अतिथी कक्षाकडे यायचं आहे. नवीन गोलंदाजी ट्रॅकवरती येतो आहे देवत संघाकडून, ज्या संघाचं ऋतिक वाघमारे. तर दैवत म्हटलं तर वाघमारे ब्रँड, चिंचपाडा, केनी अशा अनेक प्रकारचे प्रत्येक गावचं इथे पाहू शकाल. षटक घेऊन येतोय आणि त्या षटकातील पहिला चेंडू पंचांच्या डाव्या बाजूनं ओ द विकेट रेल ट्रॅक हँडकडून करतोय. बॅटच्या बुंद्यात टाकलेला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता, बॅटला ब्रश झाला फलंदाजांनी, मात्र क्षेत्ररक्षकाला पासून गलीच्या दिशेला असणाऱ्या क्षेत्ररक्षकाला पासून चेंडू झाला फर्रार, येतोय चौकार. आणि त्यातील पहिला चेंडू तेरा धावसंख्या म्हणजे 13 चेंडूंमध्ये आतापर्यंत 41 धावसंख्या उभ्या केल्यात शेखर सर. चांगली धावसंख्या आहे. सध्या जी थांबली होती धावसंख्या, आलेख जो थांबत होता त्या आलेखाला पुढे नेण्याचं, उंचावण्याचं काम केलं या चौकारानं आणि धावसंख्या 41 पाहायला मिळतीये. बॉलिंग मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा ऋतिकनं मागच्या मॅचमध्ये दुसरं षटक हाताळलं होतं आणि त्याला आता मात्र तिसरं षटक दिलंय. तिसऱ्या षटकावर ऋतिक आपण पाहत आहे. धावसंख्या 41 पाहायला मिळेल. आमचे सर्व आयोजक पाहायला मिळत आहेत. एक चांगली संकल्पना, एक चांगली स्पर्धा. मुंडकर रियालिटी ट्रॉफी 2026 हे दमदार आयोजन नियोजन पाहायला मिळत आहे आणि एक चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. निश्चितच यावेळेस फाटी मात्र चिंचपाडची असणार आहे आणि अशा प्रकारच्या वेगवेगळ्या परत एकदा मोठमोठ्या शर्यती आपल्याही भेटीसाठी येतील. अवांतर सोयर मारा पवार सर. आता संपूर्ण सामन्यांची जबाबदारी उर्वरित खरं तर जीवन गावण सरांनी शैलेश आणि पवार सरांकडे दिलेली आहे की उर्वरित 2 सामने नॉनस्टॉप तुम्हालाही बॅटिंग करायची आहे आणि ते मात्र पंच आपण मैदानामध्ये पाहतोय शेखर सर. चांगलं काम पंचांचं सातत्यानं आपण पाहिलं. रायगडामध्ये खूप साऱ्या स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून कव्हर केल्या जात आहेत. बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे. अनुभव खूप महत्त्वाचा आहे, कारण आयुष्यामध्ये जगताना सुद्धा जितका तुम्हाला अनुभव मिळेल ना, तितकं तुम्हाला अगदी त्यामध्ये चांगली कामगिरी करता येते. कारण क्षेत्र कोणते असू द्या, परंतु अनुभव हा खूप महत्त्वाचा आहे. यावेळेला कव्हरमध्ये खेळले आहेत. डीपमध्ये क्षेत्ररक्षक धावतो आहे, अडू शकणार नाही आहे. चेंडू खूप चांगला, फटका तिथं चांगला, चेंडू सरळ सीमा पार, 4 धावा. तीन चेंडू संपले, 3 चेंडू बाकी. यावेळेला फटका चांगला आहे, चांगला फटका. क्षेत्ररक्षकाच्या वरून जज करत होते, परंतु चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला आणि 7 धावेनं टीमची धावसंख्या 50 धावा पूर्ण. अर्धशतक जोडलाय. 52 रन्स. आता मात्र एक चांगला शेखर सर उच्चांक. आपण पाहू शकाल 52 धावसंख्या जरी झाल्या तरी डगआउट मधून खरं तर अगदी आवाज येत नाही, कारण त्यांना ठाऊक आहे समोर असणारी टीम ही देवद आहे, जिनं 81 धावसंख्या समोर, 88 धावसंख्या समोर खरं तर प्रतिस्पर्धी टीमला चेस करताना दाखविलेले आहेत. नक्कीच नक्कीच. या वेळेला काय घडलं बघा.
चुकी झाली फिल्डर आणि त्यांना बीट केलं जात आहे आणि चेंडू मात्र सरळ निघालाय त्यांच्या बाजूनं. लॉंग स्टॉप मागे फरार. चौकार. नशिबाच्या 4. खरं तर या षटकातील मला वाटतं निर्णायक शेवटचा चेंडू घेऊन जाईल गोलंदाजी ट्रॅकवरती ऋतिक वाघमारे. तिसरं षटक हाताळण्यासाठी आला. पहिला चौकार, त्याच्यानंतर एक विकेट, त्याच्यानंतर निर्धाव, त्याच्यानंतर खरं तर तिन्ही चेंडू, एक अवांतर आणि त्याच्यानंतर मात्र 2 चौकार 1 षटकार. धावसंख्या इथे मात्र 1 प्राप्त झाली. 1 धावसंख्येबरोबर धावसंख्या 1 न वाढली गेली. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत त्या 57च्या घरात. 57 लॉस ऑफ 2 विकेट्स, 2 बाद 57. षटक संपलं गेलं तिसरं. अजूनही चौथा षटक प्रगतीपथावरती येईल. ट्रॅकवरती कुठला गोलंदाज येतोय, गोलंदाजी ट्रॅकवरती पंचांचा विषय छेडला होता शेखर सर, परंतु आवर्जून सांगेन, पंच म्हणजे मला स्पर्धेतील आवडणारा सर्वात आवडता घटक आहे. मग स्पर्धा या तुमच्या कबड्डीच्या असोत, क्रिकेटच्या असोत किंवा इतर कोणत्याही खरं तर स्पर्धा असोत, त्या स्पर्धेमध्ये सगळ्यात आवडता घटक हा पंच आहे. किंबहुना त्यांचा अनुभव पणाला लागतोय. पाठीमागे सेलेरिओ गाडी आहे, तर त्या गाडी मालकाला, गाडी चालकाला विनंती असेल, चला आपण गाडी 8722 8722 पाहता पाहता 2 धावसंख्या पूर्ण झाल्या. 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या वधारल्या. धावसंख्या गुणपटालावरती पाहायला मिळत आहेत त्या 59च्या घरात. एवढा प्रचंड अनुभव आणि या पंचांना खरं तर एखादा निर्णय, आता लाईव्ह टेलिकास्टिंग जरी असेल परंतु एखाद्या निर्णयाबद्दल किंबहुना प्रत्येक सामन्यामध्ये एक खरं तर कुणीतरी एखादा मनातल्या मनात काहीतरी अगदी वाईट बोलून जातोय. असे अनेक खरं तर घटक आहेत ज्या घटकांबद्दल विचार करायचा झाला तर ते माझ्याही मनाला किंबहुना न पडण्यासारख्या अनेक काही गोष्टी सांगता येतील शेखर सर. नक्कीच, कारण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर जबाबदारी स्वीकारली जाते. कधी कधी काही गोष्टी जर आपण पाहतो ना 19-20 होत असतं आणि मग एखादा संघ जरी त्यांच्या चुकीमध्ये हारला तरी ते पंचांना सुद्धा दोष देत असतात. अशा सुद्धा गोष्टी आपण पाहत असतो. परंतु क्रिकेटकडे एक पाहण्याचा दृष्टिकोन आपला एक चांगला असावा, कारण आपण जे क्रिकेट खेळतो ना आजचं ते क्रिकेट एक व्यावसायिक, त्याच्याबरोबर एक ग्रामीण टेनिस क्रिकेट आपण पाहतोय आणि त्याच्याबरोबर मग खेळताना आपली खेळाडू वृत्ती असेल, साऱ्या गोष्टी, कारण जो संघ खेळत असतो तो प्रत्येक संघ आयोजक असतो आणि अशा वेळेला आपण प्रत्येक गोष्टीचा, निर्णयाचा अगदी स्वीकार केला पाहिजे. या वेळेला फटका सुरेख, स्वीट साऊंड, अगदी प्रॉपर स्ट्रोक, मिडल ऑफ द बॅट, मिड विकेटला 6 धावा. नवी मुंबई आणि मुंबई आगरी कोल्यांच्या अर्थात मुंबई 7 टापूंवरती, बेटांवरती वसलेली आहे. वर्सोवा असेल, मड असेल, त्याच्यानंतर वर्ली असेल, तदनंतर दादर, हवेली, किंबहुना मुंबादेवी जी आहे ना, गेटवे ऑफ इंडियाला हे ब्रिटिशांच्या काळात नाव दिलं गेलं, परंतु त्याला पूर्वी पायधुनी, अजूनही पोलीस स्टेशनला पायधुनी असं म्हटलं जातोय, जिथं कोळी आगरी वस्ती ही सर्वात जास्त प्रमाणात पाहिली जायची. पायधुनीला नंतर गेटवे ऑफ इंडिया नाव दिलं. इथून प्रवास एकदा का सागरातून केला, पायधुनीला जायचं, आपले पाय खरं तर तिथे धुवायचे आणि मुंबादेवीचं दर्शन घ्यायचा. हा परिपाठ आपल्या समाजाचा होता. म्हणूनच मुंबई, नवी मुंबई आणि आता होणारी महामुंबई हे आगरी कोली कराड्यांचे आहे शेखरचं. नक्कीच, आणि अगरी कोली कराडी अगदी समाज आपला आपण पाहत आहे आणि त्यासाठी म्हणून तर आपण पाहत आहे बाजूला असणारं विमानतळ आणि त्या विमानतळाला सुद्धा दिबा पाटील साहेबांचं नाव देणं अगदी आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. या वेळेला आणखी एक प्रॉपर स्ट्रोक उडवलाय, सरळ ब्लॅक स्क्रीनच्या वरतून येणारा, सरळ बॅटनं समोरच्या दिशेला. हा आर्य स्पोर्ट्स कोटनाका टीमसाठी षटकार.
याही वेळेला 4 षटकांच्या सामन्यात 73 धावसंख्या, अजूनही 2 चेंडू मला वाटतोय शिल्लक आहेत या षटकातील, किंबहुना 80, 70, 68 एवढा स्कोर उभा राहताना दिसलाय मैदानावरती. आत्ता मात्र आजच्या दिवसात ही धावपट्टी फलंदाजांच्या प्रेमात पडताना दिसली. सकाळच्या सत्रात सांगितलं की आउट विकेट फार स्ट्रॉंग आहे आणि त्याचबरोबर ती फास्ट आपल्याला आउट विकेट आणि विकेट या मैदानावरती पाहायला मिळतो आहे. 4 षटकांमध्ये 80+ धावा जर झाल्या तर कदाचित मग या मॅचमध्ये थोडंसं जडसुद्धा होईल. कारण गोलंदाजीसुद्धा आपण पाहिली तर कोटनाका संघाची चांगली आहे, परंतु त्याच्याबरोबर देवस संघ हा सुद्धा लढवय्या संघ आहे. परंतु इथून मात्र खराब चेंडू, लेंथ खराब, लाईन खराब, त्याला ओळखलं जात आहे आणि फाईन लेगच्या अगदी दिशेनं डीपमध्ये हा षटकार आलाय. मधील तिसरी षटकार हॅट्रिक धीरज भोईर याच्या बॅटमधून, धीरज भगतच्या बॅटमधून षटकारांची हॅट्रिक झाली. आणखी एक झेल सुटला जातोय आणि 2 धावा मिळवल्या आणि या 2 धावेनं आता मात्र 82 धावा जोडल्या. षटक संपलाय, 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 82 धावा, येणारे 24 बॉल आणि दुसऱ्या सत्रामध्ये 83चं एक मोठं टार्गेट असेल 4 षटकांमध्ये. तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत. लाईक किंवा सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या या चॅनलवरती होणारे नवनवीन अनेक प्रकारच्या खरं तर मॅचेस, मोठमोठ्या स्पर्धा शृंखला या तुमच्यासाठी तात्काळ लगेच तुमच्या खरं तर चित्रपटालावरती किंवा मोबाईलवरती दिसतील. चला, सलामीची जोडी मैदानात जातोय. सागर आणि तदनंतर दुसरा समाधान, हे दोघे सलामीसाठी जाताना दिसत आहेत. 4 चेंडू आहेत, परंतु मला वाटतं एका षटकात 6 चेंडू असत आहेत. 4 चेंडू घेऊन गेलेत, अजून 2 चेंडू निश्चितच. 6 चेंडूंमध्ये 1 चेंडू सिलेक्ट केला जाईल. 2-3 सिलेक्ट करून ठेवा. फार झटपट खरं तर हा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. लास्ट मॅच 3 षटकांची असेल. चला तर या ठिकाणी आपण लगेचच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. पंचांना विनंती असेल, आता 4:45चा आगाज होतोय, म्हणजे आपली ही आजची शेवटची मॅच संपायला 6 वाजू नये तशी अपेक्षा आहे. एकीकडे सागर वाघमारे तर दुसरीकडे समाधान, ज्या सागरच्या बॅटनं
सागर पाटील, या सागर पाटीलच्या बॅटनं खरं तर 360 अँगलनं चौफेर फटकेबाजी केली होती. याही मॅचमध्ये तो धडकला जाईल का, ज्याच्या बॅटमधून चौकार षटकारांची आतषबाजी पाहायला मिळेल का, कारण पल्लाही तेवढा मोठा आहे. 24 चेंडू 83 धावांची आवश्यकता. नाव गेम स्टार्ट. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज हर्ष भोईर. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं, पहिल्या षटकातील पहिला चेंडू हर्ष टू समाधान. ओ फुल टॉस चेंडू होता, मात्र धावपट्टी सोडून रनवेवरून गेल्यानंतर प्लेन क्रश होणार. त्याचप्रमाणे इथं मात्र चेंडू तसाच अवांतर स्क्वेअर मारा, खराब मारा घोषित करण्यात आला. वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि पहिल्या रोशन पाटील. बाळा, आपल्याला विनंती असेल प्लीज. तदनंतर विक्रम पाटील. खरं तर मोरावेमध्ये खेळण्यासाठी गेलेली आपली हीच टीम असावी का, देवांश 11. तर इथे मात्र बाळा, रोशन, चला विनंती असेल आपण या मुख्य मंचाकडे आपण यायचं आहे. आणि निश्चितच आपण पाहू शकाल आजच्या या प्रतियोगितेतील या सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर आजच्या अंतिम टप्प्यात येतोय. अंतिम टप्प्यात येताना मात्र आपण पाहू शकाल समाधान. आतापर्यंत चेंडू एकही झाला नाही. 5 धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत या चौकारानिशी टीमच्या. एक चेंडू आणि एक चेंडूंमध्ये 5 धावसंख्या पूर्ण होताना याच सरासरीने वाटचाल केली. विजय लवकर संपादन करता येईल. अजूनही नॉन स्ट्राईक एंडकडे प्रतीक्षा करणारा. खरं तर निश्चितच असं सांगितलं जातं की क्रिकेटमध्ये एका ओव्हरमध्ये 6 चेंडू असतात. चेंडू एकच असतो, फक्त 6 वेळेला टाकले जात आहेत. हो, तर अशा या क्रिकेटच्या खेळाची उत्पत्ती 5,500 वर्षापूर्वी याच भारतवर्षात झाली. साक्षात लॉर्ड ऑफ लव्ह, लॉर्ड ऑफ ह्युमॅनिटी, प्रेम आणि मानवतेचं प्रतीक असणारं त्या विश्वविधात्यांनी केली. ओ, मिसअंडरस्टँडिंग होतं, कॉलिंग चुकला होता. हर्षनं मात्र केली नाही चुकी, कारण हा विकेट लागेल माझ्या नावावरती. इथं परतावं लागेल समाधानला बॅक टू पॅव्हेलियन. नवीन नाव आहे प्रेम. प्रेम वाघमारे, रोशन पाटील. बाळा, आपल्याला विनंती असेल प्लीज आपण मंचाकडे यायचं आहे. मुख्य अतिथी कक्षाकडे आपली उपस्थिती आम्हाला अपेक्षित आहे. इथं पाहू शकाल काहीतरी संगनमत, काहीतरी चर्चा सुरू आहेत. आता या आयोजनाबद्दल असाव्यात, किंबहुना पुढे आपल्या भेटीसाठी येणाऱ्या करंजाडेमधील लीगच्या खास त्या संदर्भातील असाव्यात. आणि निश्चितच म्हणूनच स्पॉन्सर आहेत स्वतः एका टीमचे. हो, अतिशय सुरेख बॅटमधून निघालेला स्वीट साऊंड इथं मात्र पाहायला मिळतोय. आल्या आल्या आपल्या बॅटमधून प्रेम दाखवतोय खणखणीत चौकार. प्रेमच्या बॅटला सुर्ग बसला. डाव्या हाताचा फलंदाज, लेफ्ट हँड बॅट्समन, विस्फोटक फलंदाज, त्याच्या बॅटच्या टप्प्यात चेंडू आला. चौकार षटकारांची आतषबाजी पाहायला मिळेल का. इथं मात्र फटका फसलाय. हर्ष करणार नाही चुकी. इथं मात्र परत एकदा दुसरा झेल पकडतोय. आल्या आल्या एक चौकार झाला. परत एकदा प्रेमला परतावं लागेल. बॅक टू डगआउट.
डीजे प्रेम अतिशय नाराज अवस्थेमध्ये परत त्यांना पाहायला मिळतोय. पहिल्या मॅच खेळत असताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती असणारा नवतेज हे आपण पाहिलं करंजाडेच्या विरुद्ध खेळताना. इथं मात्र तसं पाहता अजूनही सुरुवातीला सलामीला गेलेला सागर पाटील अजून शांत आहे. हे वादळ एकदा का खरं तर घोंगावू लागलं की इथं मात्र फाटकांची आतषबाजी आपल्याला मैदानावरती देवट टीमकडून पाहायला मिळेल. प्रेमची जागा भरून काढण्यासाठी नवीन आलेला फलंदाज नाव आहे प्रेम भूषण वाघमारे. सागर पाटील भूषण वाघमारे प्रत्येकाची खेळण्याची शैली पोझिशन आगळ्या वेगळ्या शैलीत पाहायला मिळतोय. आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न हर्षचा 5वा चेंडू या ठिकाणी मिस झाला. आपल्या कोट्यातील आता शेवटचा चेंडू घेऊन जाईल. जलदगतीचा गोलंदाज RS कोटनाकाकडून मात्र एक वाखाडण्यात जो गोलंदाजी करणारा गोलंदाज इथं मात्र 16 ते 17 पावलांचा रनअप असेल भूषणसाठी. ओ बॅक टू बॅक गुड लाईन स्पॉटवरती चेंडू होता. कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. डॉट चेंडूची सांगता झाली. निर्धाव चेंडूची सांगता झाली. खेळ संपला गेला. 6 चेंडूंचा धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत 9. आता 18 चेंडू 74 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. का याज्ञिक यांची आवाज 90ची गीतं आणि म्हणूनच ज्या गीतांचा अजूनही मॅशअप केलं जातोय वेगवेगळ्या प्रकारे नवीन आणली जात आहेत आणि निश्चित रिमिक्स केलं जातोय. त्याचं परत एकदा वेगवेगळ्या प्रकारचं फ्युजन केलं जातोय तोडून मोडून. परंतु खरं तर अशी गाणी परत होणे नाही. 16-17ची गीतं मोहम्मद रफी किशोर कुमार यांनी गायली ती लोकांना आवडली यात शंका नाही. परंतु ज्या गीतांमध्ये प्रेम आणि प्रेमाचा आविर्भाव होता मध्ये एक दशक देशभक्तीपर गेलं कर्मा क्रांती. परंतु त्याच्यानंतर 90ची गीतं. सेकंड केदार टू सागर पाटील धडकला. आल्या आल्या केलाय चेंडूचा खात्मा. पाठवलाय स्ट्रेट हिटनं सीमा रेषेच्या बाहेर षटकार. कैलासवासी विनायक स्मृती टायगर 11 देवत संघाचा सागर धडकला. बॅटनं स्ट्रेट हिट केला. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. धावसंख्या धावपटलावरती 15च्या घरात. 15 लॉस ऑफ 2 विकेट्स 2 बाद 15. बॅटला ब्रश झाला. चेंडू आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न होता. अलगद खेचण्याचा प्रयत्न होता. परंतु इथं मात्र तसं झालं नाही. चेंडू अनुभवानं आपण पाहू शकाल ज्या वेळेला एक योग्य गोलंदाज बराचसा अनुभव खेळण्याचा असतोय. समोर असणारा एक विस्फोटक फलंदाज असेल कशा प्रकारे त्याला गोलंदाजी करावी. वाईड लाईनवरती गोलंदाजी करताना दिसतात. एखादा अवांतर येईल खरा परंतु परत एकदा अतिशय सुरेख. काय होणार केलं जाईल का. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. इथं मात्र पाहता पाहता 2 धावसंख्या पूर्ण केल्या. 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळाल्या त्या 17 लॉस ऑफ 2 विकेट 17 2 बाद. 15 चेंडू आणि 66 धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळणार आहे. फुल टॉस चेंडू या वेळेला काय होणार. पकडला जाईल का झेल. मिस केलंय. इथं मात्र कमी धावसंख्येच्या वेळेला ही धोक्याची घंटा आपल्या टीमसाठी असू शकतोय. इथं तसं झालं नाही. 2 धावसंख्या पळून काढल्याने 2 धावसंख्येबरोबर तिसरा येस हाईट फॅक्टरसाठी ओके. अंपायर रिव्ह्यू आहे. काशाला बघा. चला थोडासा क्रिटिकल आहे तर पंच येथील शैलेशजी चव्हाण. तसं पाहता भीमर असणारा चेंडू ज्या चेंडूवरती ज्या वेळेला DRS पंचांकडून असेल
तर त्यावेळेला DRS टेनिस क्रिकेटसाठी आणि लेदरसाठी वेगवेगळे असतात मित्रांनो. खरं तर दुखापत करणारा जो चेंडू असतोय त्यामध्ये किती हाईटनं खरं तर चेंडू असावा लेदरमध्ये त्याच्यावरून खरं तर ठरवलं जातोय. या वेळेला त्याच्यावरती सुवर्ण मध्य साधलं जाईल. इथं मला वाटतोय चौथ्या चेंडूवरती निश्चितच एक अंपायर रिव्ह्यू आहे. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन आला केदार. केदारच्या या चेंडूवरती वैयक्तिक मला वाटतोय चौथ्या चेंडूवरती फेअर डिलिव्हरी नो डाऊट. खरं तर समोर चेंडू अगदी लँड होताना दिसतोय. फलंदाज खेळताना आडव्या पट्ट्यात खेळताना अगदी थोडासा कमरेतून वाकला. पंचांकडून सुवर्ण मध्य साधला गेला आणि इथे मात्र आपल्याला हा अतिशय छान डिलिव्हरी पाहायला मिळाली त्या चेंडूची केदारची. नेक्स्ट टू गो पुढचा चेंडू सेकंड लास्ट टू गो केदार. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळतोय ती 19 लॉस ऑफ 2 विकेट्स 2 बाद 19 दुसरं षटक. दुसऱ्या षटकातील 5वा चेंडू केदार. नानोबा पारगाव संघाचा संघनायक प्लीज चला या टॉससाठी आपल्याला यायचं आहे. फुल टॉस चेंडू इथं मात्र परत डीप एक्स्ट्रा कव्हरकडे ट्रॅव्हल केलाय. चेंडू पकडला फेकला तोर धावसंख्या झाली 1 न धावसंख्या मात्र 20च्या दशकामध्ये अर्थात 2 दशकामध्ये 20च्या घरामध्ये पोहोचतोय. 2 बाद 20 13 चेंडू 63 धावांची आवश्यकता. आत्ता मात्र पारडं जड होऊ लागलं. इथं आत्ता या षटकामध्ये मोठे 2 ते 3 फटके आले की परत एकदा रंग भरला जाईल सामन्यामध्ये. प्रेक्षकांना असा सामना हवा आहे पाहण्यासाठी ज्यामध्ये खरं तर मोठमोठे फटके चांगला एन्जॉय करता येईल सामना. मध्यम गतीचा गोलंदाज आहे आणि मध्यम गतीच्या गोलंदाजानं यावेळेस मात्र चेंडू सीमा रेषेच्या बाहेर लॉंग स्टॉप कडे बाईटच्या स्वरूपात येतोय. चौकार. परंतु आम्हाला डॅनीची आठवण झाली. तो येणं गरजेचं होतं इथे. येस उरणमध्ये मॅचेस असल्या की जितूभाई आमच्या फुंड्याचा GP फुंड्याचा आणि इथे डॅनी भाई. प्रत्येक गावात खरं तर एंटरटेनमेंट फार महत्त्वाचं आहे. अशांना खरं तर आयोजकांनी बिदागी सुरू करणं गरजेचं आहे. मनोरंजन होतोय दिवसभराचं. सत्यम वैयक्तिक पहिला आणि सांघिक आता मात्र तिसरं षटक घेऊन येतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सत्यम. नो शिवम नो सुंदरम ओनली सत्यम. या ठिकाणी सत्यम गोलंदाजी ट्रॅकवरती जलद गतीचा गोलंदाज. 18 ते 19 पावलांचा रनअप आहे. रनअप जेवढा आहे तेवढा स्पेस असेल का हे आपल्याला आता निश्चितच पाहायला मिळेल. फलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतोय सागर पाटील. ओ अतिशय सुंदर. इथं मात्र फटका फसला जाईल याला म्हटलं जातोय बॅलन्सिंग. केदारनं पकडला जेल परतवला याच सागर पाटीलला. बॅक टू पॅव्हेलियन. ना की मैदानात मला जंगल बुक मधील मोगले आठवणार. अगदी कधी कुठेही फलंदाजी क्षेत्ररक्षण करताना फार चपल चाणाक्ष कसं सुचतंय ॲट अ टाइम समय सूचकता आहे कोणत्या वेळेला आपण काय करायला. आत्ता खरं पाहिलं त्यांनी 2 फूट जंप वरती गेली आणि त्याच्यानंतर झेल पकडला गेला. मिलिंद काहीतरी खरं तर कानमंत्र देतोय. पाहू शकाल कारण इथं मात्र आता समीकरण जड होऊ लागलं. सागर सारखी मोठी विकेट प्राप्त झाली. आता मात्र आनंदाला उधाण येताना दिसतोय. परंतु या आनंदाच्या या दुधात एखादा विषाचा थेंब पडू नये. एखादा मात्र फलंदाज इथं वडकला तर फटक्यानं परत एकदा एक सामना आपल्या पल्ल्यामध्ये आणू शकेल. ते ताकद आहे देवतच्या या टीममध्ये. कैलासवासी विनायक स्मृती टायगर 11 देवत टीममध्ये. या षटकातील पुढचा चेंडू घेऊन जाईल सत्यम. झेलच्या स्वरूपात पहिला हादरा त्याची जागा भरून काढण्यासाठी आलेला शुभम पाटील. नेक्स्ट प्लेअर इन ॲट नंबर 5.
ओ ब्लॉक ऑन करण्याचा प्रयत्न एफर्ड याला म्हटलं जातोय, स्वतः गॅदर करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न असफल ठरला. येस, निश्चित घरी दाखवायचं आहे. आणि मला वाटतोय साहिलचीच काहीतरी एक रील आहे इंस्टाग्रामवरती, साहिलचीच ना, मी आता 2 दिवसापूर्वी पाहिली. आणि मग त्या ड्रेस कोडबद्दल अशी त्याची आता आलाच तर खरं तर त्याच्याशी संवाद साधला जाईल, परंतु आपल्याकडे वेळ फार कमी आहे, सामना पूर्ण करणं गरजेचं आहे. तर नानोबा पारगाव या टीमच्या टीम कॅप्टनला विनंती असेल, आपण लगेचच पुकार दिल्यानंतर इथं जिंकणारा संघ कोणता असेल, कैलासवासी विनायक स्मृती, टायगर 11 देवत की RS कोटनाका. हो, आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न सुनील गावस्कर, या भल्याला बॅटला ब्रश झालेला चेंडू, अपील केला, अपीलला दाद दिली, इथं मात्र परतला जाईल. शुभम बॅक टू पॅव्हेलियन. सुद्धा असू शकतोय आणि म्हणून आणि निश्चितच त्याशिवाय खरं तर अगदी आपला जीवनक्रम नाही. इथे सत्यम सत्यम टू नवीन फलंदाज गणेश. ओ अतिशय सुरेख स्क्वेअर लेगच्या दिशेनं भिरकावला चेंडू, जातोय सीमारेषेच्या बाहेर, आलेला खणखणीत षटकार. 8 चेंडू 52 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी असणार आहे. 31 धावसंख्या धावपटाळावरती आहेत. अजूनही खरं तर प्रचंड मोठा लांब पल्ला. सागर पाटील, त्याच्यानंतर समाधान सारखे मातब्बर टॉप ऑर्डरचे खरं तर खेळाडू होते, धडकले असते तर इथं निश्चितच इथं काय होईल, जाईल चेंडू सीमारेषेला भेटण्यासाठी थेट चौकार खणखणीत आपल्या बॅटमधील. आणि निश्चितच या ठिकाणी वैयक्तिक कोट्यातील पहिलं सांगी कोट्यातील या षटकातील पुढचा चेंडू, शेवटचा चेंडू. सत्यम, ओ त्रिफल आचित बाद, यू मिस आय विल डेफिनेटली हिट. परतावा लागेल या फलंदाजाला त्रिफलाचित स्वरूपात तंबूच्या आसऱ्याला. मीटिंग नको, लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या, कारण पुढची मॅच 3 षटकांची होईल अशी अपेक्षा आहे. नानोबा पारगाव संघाच्या संघनायकाला विनंती असेल, उशिरा आलेल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितोय, आमची स्पर्धा ही मुंडकर रियालिटीच्या माध्यमातून मुंडकर रियालिटी ट्रॉफी 2026 आगात झाला काल सकाळी बरोबर 10 वाजता. आणि कालच्या दिवसामध्ये उसरली संघानं टॉप 3 मध्ये पदार्पण केलंय. आज हे खरं तर 3 संघ आहेत, यातून कोणता संघ टॉप 3 मध्ये पोहोचणार आहे हे पाहायला मिळेल. इथे मात्र पाहू शकाल नवीन आलेला फलंदाज, ज्या फलंदाजाचं नाव आहे साईराज वाघमारे, पाली देवद किंबहुना विचुंबे देवद, त्या देवदमधील हे सर्व खेळाडू. बेद भुईर गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडू 48 धावा. क्रिकेटमध्ये सिक्सर से बडा कोई नाही, या उक्तीप्रमाणे जरी षटकारांची आपण गोळाबेरीज केली तरी धावा होऊ शकत नाही. इथं जर तर वापरावा लागेल. आता जर अवांतर पडले, जर असं झालं तर असं झालं, नाहीतर खरं तर प्रॉपर हे समीकरण अशक्य प्राय होताना दिसेल. विशिष्ट उंची दिली, चेंडू सरळ गेला यष्टीरक्षकाच्या हातात, निर्धाव. पहिला चेंडू संपला. 5 चेंडू 48 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. आणि निश्चितच हीच संधी असतोय खरं तर ज्या वेळेला तुम्हाला बैलगाडा आखाड्यात एखाद्या नवीन बैलाला घेऊन जायचा असेल तर तो सराव, ती फाटी, तो उजवा असणार की डावा. पारगाव टीमच्या कर्णधाराला फायनल कॉल. इथे पाहू शकाल एक धावसंख्या फुलून काढली, एक धावसंख्येने एक धावसंख्या धावपटलावरती वधारली गेली. धावसंख्या धावपटलावरती
36च्या घरात 36. आता उर्वरित 47 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 47. 4 चेंडू 47 धावसंख्या निर्णायक विजयासाठी. चला आता क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल नको. केदार वैयक्तिक पहिलं आणि सांघिक शेवटचं षटक. अतिशय सुरेख. या वेळेला काय होणार. ओह, पकडला गेला झेल. परतावं लागेल या फलंदाजाला. बॅक टू पॅव्हेलियन. खेळाडू विघ्नेश मला वाटतं स्वतः कर्णधार आहे नानोबा पारगाव संघाचा. तर जय नानोबा क्रिकेट संघाचा कर्णधार या ठिकाणी प्रेझेंट आहे. लगेचच दोन्ही संघांमधून कुठला संघ सेमीफायनलमध्ये क्वालिफाय होतोय तिकीट ज्याला दिलं जाईल इथे पाहू शकाल. जागा भरून काढण्यासाठी नवीन आलेला फलंदाज नाव आहे अशोक पाटील. अशोक पाटील. ओ, इथे मात्र आपण पाहू शकाल एक धावसंख्या फुलवून काढली. आणि निश्चितच ही मजा, हा आनंद असा क्वचितच पाहायला मिळतोय. फॉर्मॅलिटी राहिली, औपचारिकता राहिली, किंबहुना विजयाचा बिगुल वाजलं गेलं ते म्हणजेच खरं तर ज्या संघाचं आपण पाहू शकाल. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न. त्याला ठाऊक होतं मी का थांबलोय. माझ्या मनाचा एक फटका माझ्या स्कोरबोर्डला वरती लावायचा आहे आणि म्हणूनच इथं मात्र ज्याच्या बॅटमधून आला पहिला षटकार अशोकच्या बॅटमधून आला.